मित्रांनो, मी आणला आहे नवीन फेसवॉश मॅमसचा आणि आता मी त्याला आपल्या चेहऱ्यावर ग्लोईंग केलं आहे, लावलेलं आहे. मगाशी आणलं घेऊन. हे बघा, चेहऱ्याला लावलेलं आहे मी. आता पाहते याचं आता 10 मिनटापर्यंत याला चेहऱ्याला लावून असं ठेवलं आहे आणि काय याचा रिझल्ट लागतो होता माहीत पडेल. तसं मला कसं, मी आधी हा यूज करायचो, पण त्या कंपनीचं नाव वेगळं होतं आणि आता नाव वेगळं आहे. बट याच्या आतमध्ये जो प्रोडक्ट आहे तो प्रोडक्ट एकच आहे. मी आता आणलं आहे घेऊन डीमार्टमधून. आणि आधी पण याच्यामध्ये थोडा प्राईजमध्ये थोडं डिफरंट आलेलं आहे. आधी 259 रुपयाचा व्हायचा आणि आता 285 रुपयाचा झाला आहे. तर याच्यामध्ये काहीतरी फरक आलेला आहे. हे बघा, मी लावलेलं आहे, पूर्ण व्हाईट आहे आणि याच्यामध्ये कसं म्हणजे तांदळाचं काहीतरी मिश्रण राहतो आणि इतकी छान स्मेल येते खूपच. आणि मला असं म्हणजे माझे फ्रेंड लोक आहे ते यूज करतात, त्यांनी सांगितलं आहे आणि नॅचरली आहे. चेहऱ्याला काही म्हणजे असं काही साईड इफेक्ट वगैरे काही असं होत नाही. ते लोक आता म्हणजे नेहमी यूज करत आहेत, तर त्यांना असं काही साईड इफेक्ट नाही झाला आहे. आणि तसं म्हणजे चांगलं आहे. असं साबण लावण्यापेक्षा हा फेसवॉश यूज केला पाहिजे. आता मी जस्ट मगाशी घेऊन आणलं डीमार्टमधून आणि आता यूज केला आहे. बघा, चेहऱ्याला लावलेला आहे आणि चेहऱ्याला आता मी मसाज करत आहे. असंच 10 मिनटं असं मसाज करेल आणि 10 मिनटं थोडंसं पंख्याच्या ह्याच्यामध्ये सुकू देईल आणि मग मी हा चेहरा वॉश करेल. तर मित्रांनो, आता चेहरा मी आता पूर्ण लावून घेतलेला आहे, मग पूर्ण फेसवॉश चेहऱ्याला. आणि पंख्याच्या समोर बघा, पंखा सुरू आहे आणि आता पंख्याच्या समोर मी 10 मिनटं थोडं सुकू देते आणि काय याचा रिझल्ट आहे मग मी तुम्हाला उद्या सांगते. ठीक आहे मित्रांनो, बाय.